नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीचं क्रमिक पुस्तक बघतोय आणि त्यामधला आजचा जो घटक आहे ना, हा बहुतेक परीक्षांना आहे. बहुतेक म्हणजे कोणती परीक्षा सुटलेली नाहीये, कारण की याच्यामध्ये राज्यसेवा आहे, यामध्ये कंबाईन आहे आणि हा पूर्व मुख्यला सुद्धा आहे. इकडे वनरक्षक असेल, विविध फॉरेस्ट विषयीच्या परीक्षा असतील, कृषी विषयीच्या परीक्षा असतील आणि जनरल सगळेच तलाठीपासून पोलीस भरतीपर्यंत प्रदूषण आणि हा साधा तुमचा चालू घडामोडी ज्याला आपण म्हणतो ना, त्यामध्ये सुद्धा हा विषय येतो किंवा हा घटक येतो. कारण की चालू घडामोडी समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रदूषण माहित असलं पाहिजे. काय आहे थोडक्यात बघत चालणार आहोत. विविध परीक्षांसाठी उपयुक्त आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे. त्या ठिकाणी काही चित्र तुम्ही बघतायत. मला चित्र बघून आहे ना थोडीशी डोक्यामध्ये कल्पना आणायची आहे की काय आहे भानगड. इथे बघितल्यावर तुम्हाला कोणतं प्रदूषण दिसतंय मला सांगा. चित्र आहे, पाणी आहे, इथे मोठे मोठे वरती तुम्हाला हे काढलेली दिसत आहेत. त्याच्यानंतर इथे गाडी चाललेली आहे, गाडीमधून बाहेर काहीतरी धूर निघतो आहे. कोणतं प्रदूषण आहे? आणि इथे कारखान्यांचा वरती धूर निघतो आहे. प्रदूषणाचे प्रकार जे म्हणतो ना आपण त्या संदर्भात आहे. आता हे का तयार झाले असेल या समस्या, हा तुमच्या डोक्यात प्रश्न आला पाहिजे. यावर मात करायचा आहे, मग आपण काय करू शकतो, हा आमच्या डोक्यातला एक विचार असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मानवीय हस्तक्षेप. या सगळ्यांना कारणीभूत जो आहे घटक तो आहे मानवाचा हस्तक्षेप. त्यामुळे या समस्या तयार झालेल्या आहे. मग यामधलं औद्योगिकीकरण असेल, हा शब्द कसा लिहिलाय लक्षात घ्या. मराठी व्याकरणामध्ये ना हा शब्द शुद्ध शब्द म्हणून येतो, औद्योगिकीकरण. वाढती लोकसंख्या असेल, सगळ्यात महत्वाचं आहे लोकसंख्येचा विस्फोट. पण तुम्हाला माहिती आहे का, जपान सारखा देश आहे, तिथे लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, बक्षिसं देत आहेत, योजना आणतायत. म्हणजे त्यांना कामं एवढी की त्यांना लोकसंख्या नवीन तयार करायला वेळ भेटत नाहीये. अशी जगात प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर खाणकाम आहे, वाहतूक आहे, कीटकनाशकं आहेत, खतांचा वाढता वापर आहे. यामुळे प्रदूषण वाढलेले आहेत. याचे इफेक्ट या ठिकाणी होत आहे. आता प्रदूषण म्हणायचं कशाला? प्रदूषणाची एक लहानशी व्याख्या केलेली आहे. पोल्युशन आम्ही कशाला म्हणतोय? सोप्पं आहे, आपल्याला सगळ्यांच्या डोक्यात आहे प्रदूषण म्हणजे काय. पण नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण. कशाचं? नैसर्गिक, जे निसर्गाने तयार केलेलं एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे, त्याच्यातली जी परिसंस्था आहे. बघा आता ही प्रत्येक शब्द म्हणजे एक व्याख्या. निसर्ग म्हणजे काय, तो एक विषय आहे. त्यामध्ये सजीवांचा समावेश आहे, निर्जीवांचा समावेश आहे, दोघंही आहेत त्याच्यात. परिसंस्था, पर्यावरण म्हणजे काय हे आपलं वेगळं त्या ठिकाणी आपण बघत असतो. हानिकारक, चांगले नाही, हानिकारक असे दूषितीकरण. हे सगळ्यांना खराब करणारं, दूषित करणारं जे काही आहे ना, ते म्हणजे प्रदूषण आहे. मग प्रदूषण कुठे कुठे आढळतं? आपल्या आजूबाजूला आपण वरती बघितलं. ते कशामुळे होतं तुम्हाला माहिती आहे, ते पुढे आपल्याला तेच बघायचं आहे. आता तुम्ही म्हणाल प्रदूषण ज्याच्यामुळे होतं त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं प्रदूषके, पोल्युटंट्स आपण त्याला म्हणतो आहे. प्रदूषके परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळा आणणाऱ्या, सगळ्यात महत्वाचा शब्द हा अडथळा आणतोय. जे नॅचरल त्याचं सर्कल आहे, वर्क आहे, अजैविक व जैविक घटकांवर. बघा बरं का, अजैविक घटक आणि जैविक मध्ये वनस्पती, प्राणी आणि मानव म्हटलेले आहे. अजैविक मध्ये काय हो सांगा मला. थोडासा तुमचा अभ्यासही असेल ना, कमेंट्स करून सांगत चला. थोडासा अभ्यास दाखवायला शिका. याच्यावर जे काही घातक परिणाम घडवणारे जे काही घटक आहेत त्यांना आम्ही प्रदूषके म्हणतो आहे. प्रदूषके पर्यावरणामध्ये जास्त प्रमाणात सोडली गेली तर पर्यावरण विषारी होणार आहे, आरोग्याला हानिकारक होणार आहे. त्याला अनारोग्यकारक असं म्हटलेलं आहे. प्रदूषके नैसर्गिक सुद्धा असू शकतात आणि मानव निर्मित सुद्धा. म्हणजे प्रदूषकाचे दोन प्रकार तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. एक नॅचरल आहे, दुसरे ह्युमन मेड म्हणूया आपण त्याला, मानव निर्मित. हा नैसर्गिक निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होत जातात, मात्र मानव निर्मित जे आहे त्याला मानवालाच त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील तर ते नष्ट होतील. ते तसे नष्ट होणार नाहीये. तुम्हाला म्हटलंय की जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाही? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? बघा काही वेळेस कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा सुद्धा घातक असतो, जरी तो नॅचरल असेल तरी ते आम्हाला माहित असलं पाहिजे. आता मग कोणकोणती प्रदूषक आपल्या आजूबाजूला असतात, कोणती विघटनशील आहेत, कोणती अविघटनशील आहेत, थोडंसं निरीक्षण आपण केलं पाहिजे. याची उत्तर तुम्हाला पुढे भेटत जाणार आहे.
आता प्रदूषणाचे जे प्रकार आहे, पहिला येतो एअर पोल्युशन, हवा प्रदूषण, हवा खराब होणे, हवा दूषित होणे. आता मग त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की पर्यावरणामध्ये, आपल्या निसर्गामध्ये, वातावरणामध्ये कोणकोणते वायू आहेत. तुम्हाला विचारलं की ऑक्सिजनचं किती टक्के प्रमाण आहे, कार्बनचं प्रमाण अनेक वेळा विचारलं गेलेलं आहे, नायट्रोजनचं किती टक्के प्रमाण आहे, आणि इतर वायू किती टक्के आहे. मिथेन या वायूवर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे की मिथेन हा कुठे सापडतो. आपण आजच मला वाटतं ग्रामसेवक भरतीचा पेपर बघितला, त्याच्यावर तो प्रश्न आला. आता तुम्हाला हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे असं का म्हटलं जातं हे तुम्हाला विचारलं. पण हवा हे एक एकजिन्सी असं मिश्रण आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कळत नाही कोणता वायू कुठे आहे, एकत्र आलेले आहेत. मग इंधनाचं जेव्हा ज्वलन होतं तेव्हा कोणकोणते घातक वायू बाहेर सोडले जातात, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा इतर, त्याच्यापासून कोणते इफेक्ट होत आहेत, कोणते आजार होत आहेत, त्यावर तुम्हाला विचार करावा लागेल. आता मग तुम्ही म्हणाल की हवेचं प्रदूषण कशाला म्हणायचं, व्याख्या मला सांगा. विषारी वायू असेल, धूर असेल, धुली कण असतील, सूक्ष्म जीव असेल. सूक्ष्म जीव सुद्धा याच्यात येतंय. आपण लहान लहान एका एका शब्दावर विचार करा. जेव्हा तुम्ही एकच पुस्तक चारदा वाचतात का, तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन कळत असतं. तुम्ही एखादं जीआर जेव्हा पहिल्यांदा बघता तेव्हा तुम्हाला कळतच नाही, अरे काय झालं. दुसऱ्यांदा बघितलं काही शब्दांचे अर्थ कळतात, तिसऱ्यांदा बघितलं आणखी कळतात. आणि ते मला वाटतं तिथे लक्ष द्यावं लागेल. हवेच्या प्रदूषणामध्ये हवा दूषित होणारी पहिली गोष्ट, पदार्थ घातकच असणारे, प्रदूषण म्हणजे घातकच आहे. विषारी वायू आहे, धूर आहे. ते पंजाबमध्ये वगैरे तुम्ही म्हणतात ना, धूर निघतोय, शेती जाळली जाते, ते गव्हाचं ते सगळं सरमाड वगैरे काय, तिथे ते प्रदूषण होत आहे. धुलीकण आहे, म्हणजे आपली जी धूळ आहे, मातीपासून जी वरती धूळ निघते आहे, ते सुद्धा कण तुम्हाला घातक आहेत. आणि सूक्ष्मजीव, बऱ्याच जणांना हा शब्द का वापरलाय, सूक्ष्मजीव सुद्धा जर घातक असतील तर ते हवा प्रदूषकाचे, म्हणजे प्रदूषक आहेत ते हवा प्रदूषणाची, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी तुम्हाला दिले बघा, इथे आग लागली आहे, प्रदूषण झालं. इथे ज्वालामुखी आहे, प्रदूषकच आहे तो. इथे धूर सोडला जातोय वाहनांमधून, ते सुद्धा प्रदूषक आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाला हवा प्रदूषण होत आहे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणं कोणती आहेत. बऱ्याच जणांच्या नैसर्गिक हा शब्द लक्षात येत नाही, कारण निसर्गात हा कसं प्रदूषण होऊ शकतं. आम्ही तर नैसर्गिक, नॅचरल म्हणलं की आम्हाला वाटतं सगळंच चांगलं आहे. तसं प्रत्येक वेळेस असेलच असं नाही ना. आता बघा, नैसर्गिक मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, आता हा विशिष्ट ठिकाणी जाणवेल, हा काही सगळं जगभर एकाच वेळेस सारखा नसणार आहे. मग ज्वालामुखीचा उद्रेक, तिथून काही घनरूप, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतायत. आता तुम्हाला प्रश्न उद्या असा येऊ शकतो की ज्वालामुखीच्या उद्रेकामधून कोणकोणते घातक पदार्थ बाहेर पडतात. हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प, धुलीकण. याच्यातून बाष्प सुद्धा बाहेर येत आहे, याच्यातून धुलीकण सुद्धा बाहेर येत आहेत, आणि हे वेगवेगळे घटक बाहेर येत आहेत. आता तुम्ही म्हणाल भूकंपामुळे कसं होऊ शकतं हवेचं प्रदूषण, भूकंपामुळे कसं होऊ शकतं. पृथ्वीच्या अंतर्गत भागातले जे काही विषारी वायू आहे किंवा पाण्याची वाफ आहे ती बाहेर येते, त्याच्यामुळे तिथं जिथे भूकंप झालाय का तिथलची हवा अशुद्ध होऊ शकते, भूकंपामुळे होत आहे. वावटळी आणि धुळीचे वादळ, यामुळे कशी हवा दूषित होऊ शकते. बघा, जमिनीवरची धूळ असेल, केर कचरा असेल, माती असेल, परागकण असतील, सूक्ष्मजीव असेल, हे हवेमध्ये मिसळतात आणि यामुळे हवा प्रदूषित होते. केर कचरा, तुम्ही म्हणाल केर कचरा तर स्थायी स्वरूपात आहे, पण त्याचे लहान लहान कण आहेत. माती सुद्धा हवेमध्ये गेली आहे, ती तुमच्या नाकात जाऊ शकते. परागकण सुद्धा आहेत, वेगवेगळे जे झाडं झुडपं आहेत त्याच्यावरचे जे परागकण आहेत ते सुद्धा, आणि सूक्ष्मजीव इतर नॅचरलच त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आता वन वे, आपण जे आता वरती बघितलं की कुठेतरी जंगल, आता मागे अमेझॉनला आग लागली होती तेव्हा त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता त्यांना बऱ्याचशा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं, कारण की तिथे हवा प्रदूषण झालं, मोठी आग लागते आहे. मग त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो आहे, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड आणि धूर. आता सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे मग त्यामध्ये काही जीवाणू असतील, काही कवकांचे बीजाणू असेल, यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. हे नैसर्गिक घटक मला वाटतं तुमच्या लक्षात आले असणार आहे. सूक्ष्मजीव, वनवे, वावटळी, धूळ, भूकंप आणि ज्वालामुखी. आता मानव निर्मित मध्ये काय आहे, पहिला मुद्दा येतो इंधन.
तुम्ही जे गाड्या बघितल्या ना, कार बघता आहात, मोटरसायकल बघता आहात, त्यामध्ये आम्ही इंधन वापरतोय. आम्हाला माहित असतं पेट्रोल, डिझेल, पण त्याच्या व्यतिरिक्त काय? इथे दगडी कोळशाचा सुद्धा वापर होतोय. रेल्वे वगैरेच्या ठिकाणी लाकूड आम्ही जाळतोय चुलीमध्ये वगैरे. एलपीजी सिलेंडर आहे, रॉकेल आहे, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ही खतरनाक आहे मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशे, हे शिशेची संयुग जी आहे याच्यामुळे कोणता आजार होतो असा एक प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला. ते पुढे पुढे आपण बघत जाऊ, काही मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मग घनकचरा असेल, शेतीचा कचरा असेल, बागेतला कचरा असेल, हा उघड्यावर आम्ही जर जाळला तरी सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे औद्योगिकीकरण. मी तुम्हाला आता सांगितलं की हा शब्द शुद्ध शब्द म्हणून सुद्धा उद्योगधंदे आले, मग त्याच्यासोबत काहीतरी त्या कारखान्यांसोबत धूर आला, गंधकाची भस्म आले, म्हणजे गंधक जाळले जाते त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आलं, हे सगळं वातावरणामध्ये मिक्स होणार आहे, हवा दूषित होणार आहे. पुढे आता अणुऊर्जा निर्मिती, अणुस्फोट फार महत्वाचा आहे. यामध्ये काय काय येते बघा. अणुऊर्जेशी संबंधित जी घटक आहेत, मूलद्रव्य म्हणतोय मुख्यत्वे, युरेनियम असेल, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम, या मूलद्रव्याच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होत आहे आणि हवा प्रदूषण घडून येत आहे. बघा, किरणोत्सारी मूलद्रव्य कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. लहान लहान मुद्दे आहेत. तुम्ही म्हणजे जे पोलीस भरतीची तयारी करणारे मित्र आहेत, आगामी 2024 मधली तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती, जिल्हा न्यायालय भरती, या सगळ्या ठिकाणी हे लहान लहान मुद्दे जर तुम्ही करून गेलेत, तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या एकदा हे लेक्चर सिरीज जर सगळ्या बघत चाललेत, ऍपवर तुम्हाला अभ्यास कट्टा नावाचं ऍप आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही युट्यूबला जा, रोहिदास चोंदे पाटील नावाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही व्हिडिओच्या खाली लेटेस्ट मधले व्हिडिओज बघा, त्याच्या खाली जी लिंक आहे तिथून अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. तिथून अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. ते लिंक वरून केलं डाउनलोड तर मला वाटतं तुम्हाला डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी जास्त भेटतं आहे. तुम्हाला सगळ्या परीक्षांची तयारी तुमची होणार आहे. हवा प्रदूषणाची कारणं तुम्हाला विचारलेली आहेत. आणखी कोणती कारणं आहेत तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. 4 स्ट्रोक, ज्याला 4 स्ट्रोक इंजिन गाड्या म्हणतो, त्यापेक्षा 2 स्ट्रोक गाड्यांमुळे हवा जास्त प्रदूषित होते का, हा एक प्रश्न विचारलाय. म्हणजे थोडंसं डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी विचारल्या आहेत. तुम्ही म्हणाला आम्हाला एमपीएससीची तयारी करायची आहे, आम्हाला राज्यसेवा करायची आहे, किंवा आम्हाला कंबाईनची तयारी करायची आहे, मग आम्ही काय करायचं. तुम्ही अभ्यास कट्टा नावाचं ऍप डाउनलोड करा. आणि सगळ्यात महत्वाचं, सध्या आपण फीस एवढी कमी केली आहे, खूप जास्त, कारण की ग्रामीण भागातले मित्र जेव्हा माझा संपर्क आला, 299 रुपये पर मंथ, 499 रुपये 2 महिन्याची फीस, आणि 3-4 महिन्याची, 1000च्या आतमध्ये तुम्ही 4-5 महिने अभ्यास करू शकतात. महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी फीसमध्ये एवढे दर्जेदार लेक्चर तुम्हाला कोणी देणार नाही. याच्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा देतो आहे, तुम्हाला त्याच याच्यामध्ये स्टडी मटेरियल सुद्धा देतो आहे पीडीएफ स्वरूपातलं. तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची 2024 ची बॅच या ठिकाणी जॉईन करता येईल. तुम्हाला राज्यसेवेचा फाउंडेशन कोर्स या ठिकाणी जॉईन करता येईल. अभ्यास कट्टा नावाचा ऍप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरून तुम्ही जॉईन होऊ शकतात. जे नवीन विद्यार्थी आहे मुख्यत्वे, ज्यांना दिशा नाहीये, त्यांना दिशा दाखवण्याचं काम या अभ्यास कट्ट्यावर होत आहे. निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी अत्यंत माफक शुल्कामध्ये जबरदस्त स्टडी मटेरियल या ठिकाणी वापरणार आहात आणि आपल्या यशाकडे तुम्ही जाणार आहात. खूप सारे मित्र आपले आता तलाठी झालेले आहेत, पीडब्ल्यूडी मध्ये खूप, आणि ओरिजिनल सिलेक्शन्स आहेत. तर मी खूप जवळून बघितलेले आहे ते पोरं की यांनी अभ्यास केलाय, यांची जबरदस्त स्कोर होते. राज्यसेवेमध्ये सुद्धा त्याचा PSI होतील, तिकडे त्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. म्हणजे प्रॉपर विद्यार्थी मी बघतोय स्वतः. म्हणजे इतर काही तुम्ही म्हणत असाल घोटाळे झाले, काय झाले, काही झाले असतील, मी तेही मान्य करतोय, पण प्रामाणिकपणे अभ्यास केलेले विद्यार्थी सक्सेस होत आहेत हे मी खूप जवळून बघतोय, खूप जवळून. ओके, जगातील मोठमोठ्या ज्वालामुखींची माहिती मिळवा. बघा, आता ज्वालामुखींमध्ये आपल्याला माहिती जागृत ज्वालामुखी वगैरे, त्यावरही तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला एक इतिहासा संदर्भात दिलाय की प्रदूषणाचा इतिहास. लंडन हे शहर आहे, हवा प्रदूषण 1992 मध्ये या ठिकाणी दाट असे धुके पडले, त्यात दगडी कोळशाच्या ज्वलनातून बाहेर पडलेला धूर मिसळला आणि या धुरक्याची छाया 5 दिवस राहिली इथे. म्हणजे 3 ते 7 डिसेंबर 1962च्या दरम्यान सुद्धा अशी छाया होती. एखाद्या ठिकाणी जर प्रदूषण वाढलं तर तिथे पूर्ण असं काळसरपणा त्या ठिकाणी येऊ शकतो. हे उदाहरण आपण बघितलंय. पुढे 1948 साली पीटर्सबर्ग या शहरावर सुद्धा धूर आणि धुराची काजळी दिसली होती. दिवसा सुद्धा रात्रच झाली
असं म्हणून याला काळे शहर असं म्हटलं गेलं होतं, पीटर्सबर्ग या शहर. 2 उदाहरणं आहे, क्रमिक पुस्तकात दिलेले आहेत आणि मला वाटतं सरळ सेवेला काहीही कधीही कसाही प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा तक्ता आता आहे, परीक्षेभिमुख आहे. फार कंबाईन प्रीला, राज्यसेवा प्रीला आणि इतर कोणत्याही सरळ सेवेच्या एक्झामला हा तक्ता तुमचा पाठच असला पाहिजे. हवा प्रदूषक जे आहे SO2 आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, नेमकं कुठून हा वायू बाहेर पडतो आहे आणि याचे इफेक्ट काय होता समजून घ्या. ज्याला गडबड आहे त्याने आपले लेक्चर बघू नका. ज्याला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी हे लेक्चर, हे गर्दीसाठी नाहीये, हे दर्दी विद्यार्थ्यांसाठीचे हे लेक्चर्स आहेत. बघा, सल्फर डायऑक्साईड जो आहे SO2 हा एकतर कारखान्यांमधून बाहेर पडतोय, म्हणजे ज्या ठिकाणी दगडी कोळसा असेल किंवा खनिज तेल आहे ज्याचा वापर होतोय तिथूनही बाहेर पडते सल्फर डायऑक्साईड. लक्षात ठेवा. याच्यातून मग डोळ्यांना प्रॉब्लेम आहे, श्वसन मार्गाचा दाह आहे, फुफ्फुसांचा प्रॉब्लेम आहे, कफ होऊ शकतो, खोकला, दम लागणे फार महत्वाचं आहे. याच्यातून कॅन्सर सुद्धा बरं का, आता त्यांनी याचा उल्लेख केलेला नाही पण मी इतर ठिकाणी वाचलेला आहे, फुफ्फुसाचा कॅन्सर वगैरे सुद्धा इथे होऊ शकतो. पुढे कार्बन मोनॉक्साईड ज्याला आम्ही CO म्हणतोय, वाहनांमधून निघतोय, कारखान्याच्या धुरातून निघतोय. रक्ताची जी ऑक्सिजन धारण क्षमता आहे त्याच्यामध्ये घट होते. तुमचा स्टॅमिना जे आहे, तुमच्या रक्तामधलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे त्याच्यावर हे इफेक्ट करते. हिमोग्लोबिन तर मेन आहे आमच्या शरीरामधलं ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी वगैरे. पुढचं नायट्रोजनचे ऑक्साईड काय म्हणतायत, वाहनांच्या धुरांमधून येत आहेत, फुफ्फुस आणि श्वसन मार्गाचा दाह याच्यामुळे होतो आहे नायट्रोजनच्या ऑक्साईड्समुळे. फुफ्फुसावर फार इफेक्ट होतोय या हवा प्रदूषणाचा. लक्षात ठेवा. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ जे आहेत, जे उद्योग वाहनांमधून येतात, श्वसनाचे रोग होत आहेत. धूळ जी आहे, उद्योग आणि वाहनांचा धूर जो आहे, सिलिकॉसिस नावाचा व्याधी होतोय. बघा, हे जरा स्पेशल लक्षात ठेवा. धुळीमुळे होणारा व्याधी सिलिकॉसिस, धुळीमुळे होणारा व्याधी जो आहे सिलिकॉसिस. त्याच्यानंतर कीडनाशके आहे, ज्यांची कीटनाशकांमधून निर्मिती होते आहे, मनोदौर्बल्य असेल, दीर्घ शोषणामुळे मृत्यू सुद्धा या ठिकाणी होतो आहे. मिथेन आहे, CH4 आपण त्याला म्हणतोय, कारखान्यातली वायू गळती जर झाली ना तिथून हा बाहेर पडतो. विषबाधा आहे, त्वचेचा कॅन्सर आहे, दमा आहे, श्वसन संस्थे, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला श्वसन संस्थेवरचे प्रॉब्लेम या ठिकाणी दिसत आहेत सगळ्यांमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देताना लक्ष द्यायचंय थोडंसं, तुम्हाला त्या ठिकाणी मला वाटतं एलिमिनेट करायला सोपं जाणार आहे. आता एक घटना तुम्हाला माहिती का हो, MIC वायू गळतीची घटना, भोपाळ मधली वायू गळती, जी की 2 डिसेंबर 1984 रात्री घडली. सर्वात भयानक दुर्घटना आहे आतापर्यंतची भारतातली, सगळ्यात भयानक. 8,000 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पावले होते. कोणता वायू, आत्ता मी त्याचं नाव घेतलंय थोडंसं, कोणता वायू इथे त्याची गळती झाली होती मला सांगायचं आहे. हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राण्यांवर काय परिणाम होतो आहे. बघा, आता प्राण्यांवर होणारा परिणाम आपण बघितला वरती, श्वसनावर विपरीत परिणाम होतो आहे, डोळ्यांचा दाह होतो. वनस्पतीवर काय होतं, पर्णचित्रे बुजतायत. बघा, तुम्ही जिथे कारखाने वगैरे त्याच्या बाजूला काहीतरी तुम्ही जेव्हा हे करतायत, वनस्पतीची लागवड करता आहात, त्याच्यावर तो पूर्ण खकाना येऊन बसतो आहे, त्याची जे पर्णचित्र आहेत ते बुजत आहेत. जे हरित लवकाची प्रोसेस, प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे त्याच्यावर इफेक्ट होणार आहे. बघा, दिलंय ती पुढच्या मुद्द्यात तेच दिलंय. वनस्पतीची वाढ खुंटते आहे, पाने गळता आहेत, पिवळी पडता आहेत या ठिकाणी. आता ओझोनचा थर किती ते कितीपर्यंत पसरलेला असतो, त्याचं महत्व काय आहे, त्याच्यामध्ये घट का होते आहे, याच्या आधी आपण चर्चा केली आहे. मला उत्तर द्यायचे आहे, कोणत्या थरामध्ये हा ओझोन आहे, किती किलोमीटर पासून किती किलोमीटर पर्यंत आहे, उत्तर आली पाहिजेत. हा तुम्हालाच विचारतोय मी. तुम्ही जे लेक्चर बघतायत ना, सगळे हुशार विद्यार्थी, तुम्हालाच विचारतो आहे मी. ते म्हणाल नाही दुसरं कोणाला तरी विचार, तुम्हालाच विचारतोय, तुम्हालाच कमेंट्स करायचे आणि दाखवायची थोडीशी हुशारी. आता हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम तुम्हाला विचारलाय. सगळ्यात महत्वाचं ओझोनचा थर नाश पावतो. काय करतोय ते ओझोनचा थर, बघू आपण, आहे त्याचे उत्तर. बघा, स्थितांबर जे आहे वातावरणाचं, त्याच्या खालचा जो भाग आहे तिथे ओझोनचा थर आहे, स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये. आणि जे सूर्यापासून जे अतिनील किरण येत आहेत, अल्ट्रा व्हायोलेट रेज जे येत आहेत ना, त्यापासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीचं संरक्षण करतो आहे. अल्ट्रा व्हायोलेट रेज, अतिनील किरण सगळ्यात महत्वाचं, जे की तुमच्या त्वचेला घातक आहे. पण हा ओझोन थर आता धोक्यात आलेला आहे. बघा, ही सूर्याची किरण या ठिकाणी येत आहेत, इथे हे वातावरण आहे, इथे आवरक्त उत्सर्जन आहे, ही पृथ्वी आहे,
आणि जे काही सूर्याची उत्सर्जित ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून खाली शोषली या ठिकाणी जात असते. आता हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ नेमकी काय भानगड आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. याला आम्ही ग्लोबल हाऊस इफेक्ट असं आम्ही त्याला म्हणतो आहे. वातावरणामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी CO2 असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं अतिशय उपयुक्त काम करतो. कार्बन डायऑक्साईड तर आम्हाला असं खराब वाटलं होतं, पण त्याचं कार्य किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे CO2 किती टक्के आहे? सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लय वेळा आला हा प्रश्न, कंबाईनला सुद्धा आला. किती पॉइंट किती मला सांगायचं. 3 माहिती आहे तुम्हाला, पण त्याच्या आधी किती दशांश चिन्ह वापरायचे. मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणाचे CO2चं प्रमाण वाढलं बघा बरं का. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय कारखान्यांमुळे, आणि पृथ्वीच्या तापमानावर जो त्याचा परिणाम होतो आहे त्या वाढलेल्या प्रमाणामुळे त्याला आम्ही हरितगृह परिणाम म्हणतो. म्हणजे हरितगृह परिणाम हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला CO2 आठवला पाहिजे. CO2 मधली वाढ आठवली पाहिजे. मग CO2 सोबत आता तुम्हाला प्रश्न काय येतो की हरितगृह वायू कोणते आहेत? सगळ्यात महत्वाचा वायू आहे CO2. पण त्याच्या व्यतिरिक्त नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC म्हणजे काय? क्लोरोफ्लोरोकार्बन, जे की तुम्ही AC वगैरे जे असतं ना शीत करणारे जे काही उपकरणं आहे, फ्रीज वगैरे, त्याच्यामध्ये हा CFC वायू असतो. हे उष्णता रोखून धरतायत पृथ्वीवरची. याच्यामुळे जगातलं तापमान वाढतंय. त्यालाच आम्ही म्हणतोय जागतिक तापमान वाढ. मला वाटतं सगळ्यांना हे कळायला पाहिजे. अत्यंत परीक्षा भिमुख आहे. इकडे आकृतीत सुद्धा ती दाखवलेला आहे. जागतिक तापमान वाढत चाललंय, त्याच्यामुळे पिकाचं उत्पादन, वन्यजीवांचं वितरण वगैरे, हिमनद्या वितळतायत, हिमनग वितळतायत आणि समुद्र पातळी वाढते. ही पातळी अशीच वाढून गेली तर आपल्या भारतामधलं मुंबई सारखं शहर त्या पाण्यामध्ये डुबू शकतं काही वर्षांनी. म्हणजे फार लवकर नाही म्हणा, आपलं होऊन जाईल ओके, आपल्या काही पिढ्यांचं ओके होईल, पण पुढे भविष्यामध्ये बऱ्याच ठिकाणची बरीच बेट पाण्याखाली जातील असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. तो इथे लक्षात राहू द्या. आता ऍसिड रेनवर तुम्हाला प्रश्न आलाय, आम्ल वर्षावर तुम्हाला प्रश्न आलाय. आम्ल वर्षामध्ये बघा बरं का, SO2, NO2, CO2 या ठिकाणी इंधनांचं ज्वलन होत आहे. हे वरती चाललंय इंधन, वरून पाऊस पडतोय आणि मग त्याच्यामध्ये ते SO2, NO2 मिक्स होऊन ते पाणी खाली येत आहे, ते वनस्पतीवर पडतं आहे, वनस्पतीच्या पानांना वगैरे ते इजा करत आहे. आम्ल वर्षा, ऍसिड रेन तुम्हाला माहित असलं पाहिजे. काय कोळसा असेल, लाकूड असेल, खनिज तेल असेल, यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड वातावरणात सोडले. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. मग त्याच्यापासून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होत आहे. बघा आम्ल तयार होत आहेत, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल. आणि ही पावसाचे थेंब किंवा हिमकण जे आहे वरून जे पडते ना त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत, याला म्हणतोय आम्ही आम्ल वर्षा. ती झाडावर पडते आहे. काय होतं याच्यामुळे? मृदेचे आणि पाण्याच्या साठ्याची आम्लता यामुळे वाढते आहे. मग याच्यातून जलचर प्राणी असेल, वनस्पती, जंगलातलं जे जीवन आहे किंवा जे संपूर्ण परिसंस्था आहेत त्याच्यावर विपरीत परिणाम याच्यामुळे होत आहेत. तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. याच्यातून इमारती असेल, पुतळे असेल, ऐतिहासिक वास्तू असेल, पूल असेल, धातूच्या मूर्ती असेल, तारेचे कुंपण, याचं क्षरण सुद्धा होत आहे. कारण त्याच्यासोबत अभिक्रिया घडून येते आहे. लक्षात ठेवा. ऑक्साईड म्हटलंय ना, ऑक्सिजन आलं की अभिक्रिया आली, क्षरण करता येते, झीज करता येते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जात आहेत आणि अन्न साखळीमध्ये शिरत आहेत. अन्न साखळी, मग त्या अन्न साखळीमधले आम्ही मटण वगैरे खातो तेव्हा ते आमच्या पोटात सुद्धा येत आहे. लक्षात ठेवा. पुढे जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त होत आहे. त्यामुळे विशिष्ट धातूचं आणि प्लॅस्टिकचं पेयजलामध्ये निक्षालन होत आहे आणि आरोग्याच्या गंभीर अशा समस्या उद्भवत आहेत. फार विपरीत असे परिणाम या आम्ल वर्षाचे होत असतात, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला तुमच्यावर चांगले परिणाम होऊ द्यायचे असेल, तुमच्या अभ्यासामध्ये योग्य दिशा येऊ द्यायची असेल, तर तुम्हाला गरज असते टेस्ट पेपरची.
तुम्हाला गरज असते नोट्सची, मग ते इंग्लिशच्या नोट्स असेल, इंग्लिशचे टॉपिक टेस्ट असेल, मराठीच्या नोट्स आणि मराठीच्या टेस्ट असेल, जीकेच्या नोट्स आणि जीकेच्या टेस्ट असेल, गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट असेल आणि करंट अफेअर्सच्या नोट्स आणि टेस्ट असेल, हे सगळं तुम्हाला आता व्हॉट्सअपला भेटणार आहे या नंबरवर. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आता तुमच्यासाठी छप्पर फाडके डिस्काउंट आहे. फक्त 149 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं भेटणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड होणार आहे की देणार तर अभ्यास करता देणार, सगळ्यात माफक शुल्कात सगळ्यात बेस्ट मटेरियल देणार. या नंबरला फोनपे, गुगल पे, पेटीएम करायचं आहे. 149 रुपये तुम्हाला हे सगळं मटेरियल पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. तुम्हाला तिथे स्क्रीनशॉट पाठवून द्यायची पेमेंटची या नंबरला, ते तुम्हाला पाठवून देतील. किंवा मग अभ्यास कट्टा ॲपवर जा, तिथे तर तुम्हाला फक्त 299 मध्ये कोणतीही बॅच एका महिन्यासाठी पर मंथ 299. एकदा घ्या, एका महिन्यात तुम्हाला वाटलं बेस्ट आहे, पुढे पुन्हा तुम्ही तिला परचेस करू शकता. तुम्हाला नाही वाटलं नका करू. तर ती मला वाटतं तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. जेवढे काय आपले ग्रामीण भागातले गरजवंत विद्यार्थ्यांसाठीचा या ठिकाणचा हा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी. पुढे, हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय काय? हवा प्रदूषण का होतं तुम्हाला कळलं, त्याचे इफेक्ट काय होतात ते तुम्हाला कळलं, त्याच्यावरचे उपाय काय आहे. बघा, कारखान्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे त्याच्यामध्ये दूषित कण आहे. मग त्यावर काही आम्ही प्रोसेस केली पाहिजे, त्या दूषित कण ती बाहेर पडणार नाही. मग निरोधक यंत्रणा असेल, अरेस्टर्स म्हणतोय आपण त्याला, गाळणी यंत्र असेल, फिल्टर्स असेल, त्याचा वापर आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. ती दूषित हवाच बाहेर येणार नाही, तिला शुद्ध करून बाहेर पाठवले जाईल. ती दुर्गंध पसरवणारे कचरा, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. आण्विक चाचण्या, रासायनिक आश्रय यांचा योग्य वापर झाला पाहिजे. नियंत्रण असावं. सीएफसीच्या निर्मितीवर बंधने आणली पाहिजे. सीएफसीचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितलंय, ज्याला आठवतोय पुन्हा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता AQI तुम्ही ऐकलं असेल, हे नाव तुम्ही न्यूजपेपरला बघितलं असेल किंवा बातम्यांमध्ये बघितलं असेल. हवेचा गुणवत्ता निर्देशांक, एअर क्वालिटी इंडेक्स. काय, हवा किती शुद्ध आहे, हवा कितपत प्रदूषित आहे, त्यासाठी हवेतील SO2, CO, NO2, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ यांचं प्रमाण मोजल्या जातं. त्यासाठीचा हा निर्देशांक या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आता पुढचं येतं जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. जल म्हटलं की आम्हाला खराब गढूळ पाणी आठवतं, पण फक्त तेवढं म्हणजे जल प्रदूषण आहे का ते लक्षात घ्या. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की नैसर्गिक आणि बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ होतं, बघा बरं, एक तर नैसर्गिक सुद्धा असू शकतात किंवा बाह्य घटक सुद्धा असू शकतात. सगळ्यात महत्वाचं ते मिश्रण या, आणि पाणी अस्वच्छ होतं आहे, विषारी होतं आहे, त्याच्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आहे, आणि त्यामुळे ते सजीवांना अपायकारक साथीच्या रोगांच्या फैलावासाठी कारणीभूत होत असेल तर त्या पाण्याला आम्ही जलप्रदूषण असं म्हणतो. म्हणजे दोन गोष्टी, एक तर नैसर्गिक आणि दुसरं बाह्य घटक, आणि ते अपायकारक झालं पाहिजे. मग त्यामध्ये गोड पाणी असेल किंवा समुद्रातलं पाणी असेल, दोन्हीमध्येही प्रदूषण होऊ शकतं. भौतिक, रासायनिक, जैविक तिन्ही बदल या ठिकाणी घडू शकतात. या प्रत्येक शब्दाला अर्थ, भौतिकचा अर्थ, रासायनिकचा अर्थ, जैविकचा अर्थ. माहिती शास्त्र बनतं त्याच्यावरून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. एका शब्दात सांगण्यासारखे नाही, हळूहळू तुम्हाला कळत जाणार आहे जसं तुम्ही लेक्चर्स बघत जा. आता मग जल प्रदूषण होतं कशामुळे, बघा बरं. जल प्रदूषण होतं, जलप्रदूषके ज्याला आम्ही पोल्युटंट्स असं म्हणतो आहे. पहिलं असतं जैविक जल प्रदूषके, दुसरे असतात असेंद्रिय, तिसरे असतात सेंद्रिय. 3 प्रकार लक्षात ठेवा, त्याची वर्गीकरण लक्षात ठेवा, कारण प्रश्न तिथे येणार आहे. प्रश्न तिथे येणार आहे की म्हणजे जैविक मध्ये काय येतं, शैवाल, जीवाणू, विषाणू, परजीवी, सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. जैविक अशुद्धी आहे, थोडक्यात रोग पसरत, म्हणजे जीव आला पाहिजे. शैवाल जीव आहे, जीवाणू जीव आहे, विषाणू जीव आहे, परजीवी सजीव आहे, सजीव या ठिकाणी. असेंद्रिय मध्ये काय येतं, वाळू, धुलीकण, मातीचे कण, तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांचे संयुग असेल, किरणोत्सारी पदार्थ असेल, यांचा अंश असेल, त्याला आम्ही असेंद्रिय जल प्रदूषक म्हणतो. पुढे सेंद्रिय मध्ये काय येतं, तणनाशक येतात, कीटकनाशक येतात, खते येतात, सांडपाणी येतं, कारखान्यामधील उत्सर्जके येतात. सेंद्रिय लक्षात ठेवा बरं का, सेंद्रिय हा शब्द फार महत्वाचा आहे. तणनाशक आहे त्यामध्ये, कीटकनाशक आहे, खत सेंद्रिय आहे, सांडपाणी आहे, उत्सर्जके आहे. शब्द हे लहान लहान बघा, जे काही राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा सरळ सेवेची, जे म्हणतात की मला बेसिक पासून अभ्यास करायचा आहे, मला वाटतं यापेक्षा सोप्या भाषेत तुम्हाला कोणी लेक्चर घेणार नाहीये स्पर्धा परीक्षांचे. सगळे हाय लेवलचं जाऊन शिकवत आहेत, याच्यापेक्षा डीपमध्ये नाही शिकवू शकत ते कोणी.
पण हे काही न अडतं, अरे 8वीचं पुस्तक आहे, ती कशाला वाचू, मी आता लय मोठा झाला. मोठा होण्यासाठी याला लहान लहान गोष्टी कराव्या लागतात आणि ते आम्ही करवून घेतो आहे. बघा पुढे जातोय, तामिळनाडू राज्यामध्ये कातडी कमावण्याची केंद्र आहेत. तिथून बाहेर टाकले जाणारे पाणी पलारे नदीमध्ये सोडले जाते. तिला पझार किंवा गटार नदी असं म्हटलं जातं, एक जनरल माहिती आहे. आता पाणी प्रदूषण कशा कशामुळे होतं बघा बरं. 2 गोष्टी दिल्या, हा तक्ता तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे नैसर्गिकरित्या पाणी प्रदूषित कशामुळे होतं, कृत्रिमरित्या कशामुळे होतं, लहान लहान गोष्टी, पण मला असं वाटतं फारच कामाच्या या गोष्टी आहेत. जलपर्णींची वाढ, तुम्हाला वाटलं होतं जलपर्णी कोणी बघितलंय घरी, पाण्यामध्ये गेले तुम्ही कुठेतरी, पाण्यामध्ये काहीतरी असे वेगवेगळ्या वनस्पती उगवलेल्या आहेत, त्याच्या खाली मग ती शेवाळ आहे. जलपर्णी, एकतर प्राणवायू कमी होतो त्या जलपर्णीमुळे, पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात जलपर्णीमुळे. 2 गोष्टी, एक प्राणवायू कमी होतोय आणि दुसरं नैसर्गिक गुणधर्म बदलतात. दुसरं कुजणारे पदार्थ जे आहे, प्राणी असेल किंवा वनस्पती आहे, काहीतरी सडलंय, काहीतरी त्याच्यामध्ये टाकलं, पाण्यात तुम्ही टाकलं, सडणार, ते वास येणार, पाण्यात खराब होणार. गाळ, गाळामुळे होतं, यस, नदीच्या प्रवाहामुळे आणि पात्र बदलल्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होतं आहे. जमिनीची धूप झाल्याने जीवाणू सारखे सूक्ष्मजीव जे आहे, जैविक अजैविक घटक ते पाण्यामध्ये मिसळतायत, मिक्स होते पाणी, बघा खराब पाणी होणार आहे ते. पुढे कवक आहे, पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर कवक आणि जीवाणूंची वाढ होते आहे. म्हणजे कवक सुद्धा एक प्रदूषक आहे पाण्याचा, लक्षात ठेवा. शैवाल आहे, पाणी वाढलं जास्त पाणी अस्वच्छ होणार, हिरवं पाणी होणार आहे, खराब होणार आहे. तुम्ही त्या वेरुळा वगैरे गेले ते शेवाळ तळ म्हणून तुम्हाला दिसेल, खराब झालं पाणी ते पाणी खराब पाणी आहे, ते तोंडात नका घालू. ते पाणी ते पवित्र म्हणतो आम्ही, जुन्या काळात कधीतरी जेव्हा वाहतं पाणी असेल तेव्हा त्याला पवित्र म्हटलं गेलं असेल, पण आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी घातक असतं, हे लक्षात ठेवा. कृमी आहे जी पावसाच्या पाण्यात वाहत जातात, हे सुद्धा एक नैसर्गिक प्रदूषक आहे, लक्षात ठेवा. आता मानवनिर्मित कारण कोणती आहे जलप्रदूषणाची, प्रश्न तुमच्या समोर. माणूस काय करतोय घाण, एकतर निवासी क्षेत्र आहे, गाव आहे, शहर आहे, सांडपाणी मैला नदीच्या पाण्यात वाहून जातो, खराब पाणी, सगळं घाण पाणी त्या नदीच्या पाण्यात मिक्स झालं, खराब होणार आहे. औद्योगिक मध्ये कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग, दूध प्रक्रिया उद्योग, त्यापासून रंग, विरंजक, रसायने, चामड्यांचे तुकडे, तंतू, पारा, शिशे, हे सगळं पाण्यात औद्योगिक फार खतरनाक आहे. याच्यावर सुद्धा मग आता उपाय आहे, पुढे आपण याच्यात उपाय बघणारच आहोत. याच्यावर काय उपाय, पण कारण काय आहे, खनिज तेलाची गळती आहे, सांडणं, गळती होणं, टँकर सफाई करताना तो तेलाचा तवंग येणं, पाणी खराब होणार आहे. खतं आणि कीटकनाशकं सुद्धा पाण्याचं प्रदूषण घडवतात. खतं आणि कीटकनाशकं, मग त्यामध्ये रासायनिक खतं असतील, फॉस्फेटयुक्त खतं असतील, नायट्रोजन युक्त खतं असतील. एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट युक्त कीटकनाशक पाण्याबरोबर वाहत जात आहेत आणि प्रवाहाला मिळत आहेत, लक्षात ठेवा. इतर कारणांमध्ये नदीच्या पाण्यामध्ये मलमूत्र विसर्जन असेल, कपडे धुणे असेल, आंबाडी घायपात पाण्यामध्ये सडवणं असेल, हे माहिती का रे, आंबाडी आणि घायपात, ते गावाकडे बघा, ते आंबाडी झाडं असतात, त्याच्यापासून मग ते दोऱ्या वगैरे तयार करतात, ते पाण्यामध्ये तिथे सडवलं जातं. जुन्या काळात मी बघितलेलं आहे गावाकडे, ते त्यामुळे प्रदूषित होते. रक्षा, अस्थि विसर्जन, निर्माल्य पाण्यामध्ये टाकणं, तुम्ही बघा पैठण सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी ते सगळं आणून ते फुलाचे माळा गिळा सगळं ते पाण्यात टाकले जाते, ते खराब करते पाण्याला, ते पाणी खराब करत आहे. नावात जरी निर्माल्य असलं तर ते निर्मळ नाही राहते त्या ठिकाणी, काही लक्षात ठेवा. आणि औद्योगिक विद्युत केंद्रातलं सांडपाणी सुद्धा त्या ठिकाणी इफेक्ट करत आहे. आता तुम्ही म्हणाल झालंय, पण याचे काय इफेक्ट होतात बघा. आम्ही बघितलं हवा प्रदूषणामुळे काय घडतंय, आमच्या कोणत्या संस्थेवर इफेक्ट होतोय. मग पाण्याच्या प्रदूषणामुळे काय होत आहे, मानवावर कोणते परिणाम होत आहेत, पाणी प्रदूषणाचे इफेक्ट काय होत आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे, प्रदूषित पाण्यामुळे खूप सारे रोग होतात, खूप सारे रोग होतात. मग त्यामध्ये अतिसार, कावीळ, विषम, आणि हे खतरनाक रोग बरं, हे जीव घेणे रोग आहे. लहान बाळामधला सगळ्यात जीव घेणारा रोग कोणता असेल तर अतिसार आहे. मोठ्या माणसामधला कावीळ खतरनाक रोग आहे, विषम ज्वर आहे, त्वचा रोग आहे, पचन संस्था आहे, पोट बिघडणं फार मोठा कार्यक्रम आहे हा. त्याच्यानंतर यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडामध्ये विकृती, म्हणजे तुम्ही कधी केलंय का किंवा मेंदूमध्ये परिणाम होऊ शकतो खराब पाण्यामुळे. आता परिसंस्थेवर काय परिणाम होतो, एकतर वनस्पतीची वाढ खुंटते आहे, प्रजातींचा नाश होतोय, क्षार वाढतायत, ऑक्सिजनचं प्रमाण घटतंय, संतुलन बिघडतंय, जलचर मरतायत, मासे वगैरे. आपण बऱ्याच ठिकाणी मागं कोणत्या तरी ठिकाणी मासे बरेचसे मेले होते, त्या गंगेमधलं आपण बघितलं उदाहरण. समुद्री पक्षी जे आहेत त्याच्यावर सुद्धा इफेक्ट होत आहे. पाण्याचे नैसर्गिक भौतिक गुणधर्म बदलत आहेत, रंग, चव बदलते, जीवजंतू नष्ट होत आहेत, जे की उपयुक्त आहेत, चांगले जीवजंतू नष्ट होत आहेत.
सुपीकतेवर परिणाम आहे, विषारी तत्व समाविष्ट होत आहेत पाण्यामुळे, पाण्याच्या प्रदूषणामुळे हे सगळं होत आहे. आता येतं जमीन प्रदूषण, सॉइल पोल्युशन. सगळ्यात महत्वाचं जमिनीची धूप म्हणजे काय. मला लहानपणी काय वाटत माहिती, धूप म्हणजे आपण त्याला धूप, उन्हाला ऊन जे असतं ना त्याला धूप म्हणतो मराठीमध्ये, हे मराठीमध्ये, हे इंग्लिशमध्ये त्याला धूप, हिंदीमध्ये धूप म्हणतात. मला वाटायचं तसं जमिनीची धूप होती म्हणजे काहीतरी असं गरम होते काय. जमिनीची धूप म्हणजे काय मला सांगायचं. जमिनीची धूप म्हणजे काय, मृदेची सुपीकता कमी का होऊ शकते असं तुम्हाला वाटतं. पुढे बघणार आहे पण तुमच्या डोक्यात थोडा विचार करा. बघा, आपण जे जमीन म्हणतो ना, काही बर्फाच्छादित भाग आहे, काही वाळवंटी भाग आहे आणि काही पर्वतीय भाग आहे. म्हणजे आम्हाला जी उपयुक्त जमीन आहे ती फार कमी आहे पृथ्वी तलावर. एकतर पाणीच 100 पैकी एकूण किती 71% तर पाणीचे, पहिला मुद्दा तो एक लक्षात राहा. आता मातीमध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म असतात, त्यामुळे नैसर्गिकरित्या किंवा मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात ना, त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते आणि जमिनीची उत्पादकता कमी होणं म्हणजेच मृदा प्रदूषण होणं. जमिनीची उत्पादकता कमी होणे. मग या ठिकाणी कशामुळे कमी होते जमिनीची उत्पादकता ते आम्हाला माहित असलं पाहिजे. बरं, ती कमी झाली तर मग त्याचे काय इफेक्ट होतात. जर मातीचं प्रदूषण झालं, माती वेगळी मृदा वेगळी खरं म्हणजे, पण मृदा प्रदूषण झालं तर काय होतं आहे, जमीन नापीक बनते. सगळ्यात महत्त्वाचं, क्षार आम्ल मिसळतायत, जमीन नापीक बनते. दुसरं, अन्न साखळीवर इफेक्ट होत आहेत. किरणोत्सारी पदार्थ असेल किंवा इतर काही त्याच्यात मिक्स झालं, अन्न सगळे खराब होते. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतोय. सगळ्यात महत्त्वाचं, मृदामधूनच जल झिरपणारे, कारण विषारी द्रव्य मृदेमधून जवळच्या पाणीसाठीत जाणारे, लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यातून रोगांचा प्रसार सुद्धा आहे मृदा प्रदूषणामुळे. म्हणजे बघा, मृदा प्रदूषणाचा हवा आणि जल प्रदूषणाशी संबंध आहे आणि हा एकमेकांशी असलेला संबंध तुम्हाला माहित असला पाहिजे. मृदा प्रदूषण कशा पद्धतीने जल प्रदूषण घडवून आणतं, त्याच्यातून हवा प्रदूषण सुद्धा घडू शकतं का, तर यस, घडू शकतं. समजून घेण्याची गरज आहे. बघा, ओला कचरा आहे, त्याचं खतामध्ये रूपांतर तुम्ही केलंच नाही. समजा ओल्या कचऱ्याचं खत बनवलं नाही, चुकीच्या पद्धतीने तो फेकून दिला, तो सडतो, कुजतो, त्यामध्ये हानिकारक रोगजंतू वाढतात, ते पाण्यामध्ये मिसळतात, पाणी प्रदूषण होतं. कचऱ्यामुळे हे घडतंय. ओला कचरा नीट त्याचं खत बनवलं नाही तर. आता शेतीसाठी तुम्ही कुठे कीटकनाशक, खतं वगैरे वापरताय, त्याच्यामुळे मृदा प्रदूषित होते. फवारणीमुळे रसायन हवेमध्ये मिसळतायत, ती हवा प्रदूषित होते. रासायनिक खताचा वापर केला, ते रसायन पाण्यामध्ये मिसळतात, पाणी म्हणजे कसं एकमेकांशी संबंधित आहे. मानवी मलमूत्र असेल, पशुपक्ष्यांची विष्ठा असेल, मातीत मिसळणी, माती प्रदूषण होते. ती घाण तशीच राहिली, ती पुढे वेगळे वायू त्याच्यातून बाहेर पडतायत, दुर्गंधी सुटते, म्हणजे वायू प्रदूषणही झालं आणि तीच घाण पाण्यामध्ये वाहून जाते. एकाच वेळी मृदा, वायू आणि जल, तिन्ही प्रदूषण होत आहेत मलमूत्र, विष्ठा यामुळे. मला वाटतं तुम्हाला समजलंय. एवढं अवघड नाहीये, हे आपल्याला एक जनरल समजण्यासारख्याच गोष्टी आहेत, पण एक आपल्या डोक्यात हे सगळं असलं पाहिजे. येस, यांचे एकमेकांशी परस्पर संबंध कसे आहेत ते आम्हाला समजले पाहिजे. आता प्रदूषणावर प्रतिबंधक काही कायदे आहेत का, काही नियंत्रण त्याच्यावर आहे का, काही नियमन त्याच्यावर आहे का, ते रोखण्यासाठी काही कायदे केलेले आहेत का. तर जलप्रदूषणाचा कायदा 1974चा आहे, प्रतिबंध आणि नियंत्रण. हवा प्रदूषणाचा 1901 आणि याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत, विशेषतः राज्यसेवेला आणि कंबाईनला तर खूप वेळा. सरळ सेवेला सुद्धा विचारलं जातं, जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा, हवा प्रदूषण, पर्यावरण संरक्षण. हा तर लय म्हणजे लय आवडीचा, कोणात चुकत नाही हा, पण 1986चा हा कायदा फारच महत्वाचा आहे. आता या ठिकाणी जे पालन होते आहे का, ते कोण करते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, या देखरेख करणाऱ्या संस्था आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि इतर यंत्रणा ज्या असतात त्यांना हे पालन करावं लागतं, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मित्रांनो, आता एक लहानसा इथे जोड्या लावा म्हणून प्रश्न आहे, मी मुद्दाम तुम्हाला याची उत्तरं विचारणार आहे. तर तुम्हाला जे शिकवलंय ते किती कळालं किंवा तुमचा आधीचा अभ्यास किती आहे मला कळायला पाहिजे. कोबाल्ट मिश्रित पाणी असेल त्याच्यामुळे काय होऊ शकतं, बघा परिणाम काय होत आहेत स्वास्थ्यावर. मिथेन वायू काय इफेक्ट करतोय, शिसे मिश्रित पाणी, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. पुढे दिले मतिमंदत्व, अर्धांग वायू, फुफ्फुसावर सूज येणे, त्वचेचा कॅन्सर, डोळे चुरचुरणे. मला जोड्या लावून दाखवायचे, किमान तुमच्या 3 जोड्या तरी बरोबर आहे पाहिजे. कशाचे काय, अर्धांग वायू, अरे तुम्ही पॅरालिसिस म्हणतात गावाकडे, यामुळे यापैकी कशामुळे हा अर्धांग वायू होतोय मला वाटतं माहित पाहिजे तुम्हाला. आम्ही एक सुजाण नागरिक म्हणून तरी किमान आम्हाला हे माहित असलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक सुजाण विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की अभ्यास का टॅप आहे,
या ठिकाणी नवीन बॅचेस चालू आहेत, नवीन प्रवेश देणं चालू आहे. ग्रामसेवक भरती पर मंथ आपण आता बॅचेस सुरू केले. 299 रुपयाला एका महिन्यासाठी बॅच तुम्हाला भेटेल, 2 महिन्याची 499 ला भेटेल. सगळ्या बॅचेससाठी हेच स्ट्रक्चर सध्या तरी ऑफरमध्ये चालू केले आपण. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर परीक्षा जवळ अजून डिक्लेअर नाही, आम्हाला एका महिन्याचे बॅचेस द्या, कमी फीस मध्ये द्या. तुमच्याकडून जेवढं मटेरियल बघणं होईल, जेवढे व्हिडिओ बघणं होईल, तेवढ्या काळात जेवढे काही लाईव्ह होतील तेवढे बघायचे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड. तुम्हाला वाटलं नाही माझं एका महिन्यामध्ये झालं नाही कव्हर, तुम्ही पुढे आणखी त्याला पुन्हा नवीन त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतात, पुन्हा बघू शकतात. या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचं सुद्धा अशाच पद्धतीची बॅच तुम्हाला आपण देतोय. झडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविकेची बॅच देतोय. कृषी सेवक आहे. पोलीस भरतीची खाकी बॅचही तुम्हाला अशीच मंथली बेसिसवर किंवा 2 महिन्याची तुम्ही एकत्र बॅच घेऊ शकता. तलाठी भरतीची बॅच तुम्हाला या ठिकाणी आहे, महाडीईटीची आहे आणि सरळ सेवेची बॅच आहे. अभ्यास कट्टा नावाचं ऍप आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंक वरून घेतलं तर मला वाटतं तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय. धन्यवाद.